तुला प्रभू येशू मसीह की जय. आपल्याला आपण एखादी चांगली गोष्ट केली, एखादं चांगली कृती केली, तर आपल्याला काय वाटतं लोकांनी मला काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? बोला ना. जर एखादी गोष्ट चांगली केली आहे तर त्याला काय वाटतं? माझी काय करावे? प्रशंसा करावी, माझी महिमा करावी, माझी बाबा करावी, माझी स्तुती करावी. मग माझा परमेश्वर गेल्या कित्येक वर्षापासून तुमच्यासाठी चांगला आशीर्वाद देत आहे. मग त्याला अपेक्षा असेल का नाही की तुम्ही त्याची काय करावे? स्तुती आणि प्रशंसा करावी, असेल का नाही? आणि बायबलचं असं वचन सांगतं की परमेश्वर ईर्ष्यावान परमेश्वर आहे, ईर्ष्या करणारा परमेश्वर आहे. जर त्याची महिमा देवाला न देता जर इतरांना दिली गेली, वस्तूला दिली गेली, पैशाला दिली गेली, इतर गोष्टीला दिली गेली, व्यक्तींना दिली गेली, तर परमेश्वर काय करतो? ईर्ष्या करतो. त्याला ते आवडत नाही. तो म्हणतो हे मी केलं, तर ह्या प्रशंसाचा, या महिम्याचा आणि या स्तुतीचा हकदार फक्त कोण आहे? मी, म्हणजे परमेश्वर आहे. हालेलुया, हालेलुया. आणि आज आपण गेला महिना उलटला आणि आज फेब्रुवारी महिन्यामध्ये पाऊल टाकलेला आहे. किती जण आज जानेवारी महिन्यातच अडकून बसले? कोणी आहे का? नाही? फेब्रुवारी मध्ये आलात का नाही? म्हणा आलात का नाही? बोलायचं सगळ्यांना, आलात का नाही? मगाशी पाटील साहेबांनी काय सांगितलं? मुखाचा आत्मा. नाही तर आपल्याला एक दिवस एक्स्ट्रा चर्च घ्यावा लागेल मुख्याचे आत्मे काढण्यासाठी. लोकांना सगळे बोलके आत्मे आहेत ना. हालेलुया. प्रभूला धन्यवाद असो. प्रभूची स्तुती प्रशंसा करायची. फेब्रुवारी महिन्यात तुम्ही आलाय. तुम्हाला आठवत असेल कदाचित नवीन वर्ष चालू झालं त्यावेळेस 1 तारीख, बरोबर आहे? आणि फेब्रुवारी महिना चालू झाला, आजचा पहिला शब्द सुद्धा एकाच तारखेला आलेला आहे. ती 1 तारीख आजच्या 1 तारखेची आठवण काढून देते, किंवा आजची 1 तारीख मागच्या 1 तारखेची मला आठवण काढून देते की मी तुमच्याकडून काही कमेंटमेंट करून घेतली होती, करार करून घेतला होता 12 महिन्याचा. हो का नाही? आठवत आहे 12 महिन्याचा करार? आणि त्या 12 महिन्यामध्ये प्रभू म्हणतो की मी ज्या वेळेस येईल ना 12 महिन्यामध्ये, त्यावेळेस मी तुला आशीर्वाद देऊन जाईल. ते 12 महिने आशीर्वादाचे महिने आहेत, पण प्रत्येक महिन्यामध्ये विविध प्रकारचे आशीर्वाद आहेत. आणि आज देखील फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण आलोय आणि प्रभूने मला आत्ता बसल्या सांगितलं की मी 1 तारखेला तुला आशीर्वादाची कमिटमेंट त्यांना द्यायला सांगितली. ती पुन्हा एकदा त्यांना आठवण काढून दे. आणि त्यांना विचार तुमच्या लक्षात आहे का? तो महिना, ती कमिटमेंट तुमच्या लक्षात आहे? आज जानेवारी उलटले, फेब्रुवारी मध्ये आपण आहोत. फेब्रुवारी कशाच्या कमिटमेंटचा महिना होता? काय कमिटमेंट होती फेब्रुवारीची? फेब्रुवारी काय होता? काय होता? आम्ही विसरतो, देव विसरत नाही. हालेलुया. देव विसरत नाही. आणि त्याने मला बसल्या आठवण काढून दिलं की प्रत्येकाला परत एकदा आवर्जून सांग, आणि ऐकत नसेल तर त्यांना मन कान खोल के सुन लो. हॅलो, माझ्याकडे लक्ष द्या. प्रभू म्हणतो की आठवण काढून दे, फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्ही पाऊल टाकलेला आहे आणि 1च तारीख आहे. जर यदा कदाचित तुम्ही विसरला असाल आणि तुमच्या शरीरामध्ये आजार शिरला असेल, तुमच्या शरीर आजाराने ग्रासला असेल, तर त्या व्यक्तीला आठवण काढून दे की आज तुझ्या फेब्रुवारीचा महिना म्हणजे आरोग्याचा दिवस आणि महिना आहे. हालेलुया. आठवण काढून दे. आणि मग मला त्याची जाण झाली आणि मग मी म्हटलं की मी सांगणार आज फेब्रुवारी महिना तुमच्या आरोग्याचा महिना आहे. हालेलुया, हालेलुया. पण आजारी आहे की इथं बसण्यापैकी? आजारी काय? अजून कोण आहे आजारी? करा हात वरती. कोण आहे? आता हळू 3-4 वेळेस विचारल्याशिवाय हात वरती येतच नाही. आता हळूहळू या ना. किती जणांच्या हात वरती आले? तुम्ही आजारी आहेत? कोणतंही दुखणं असू द्या, पण आहे तुम्हाला. आता प्रभूला म्हणा की प्रभू मला तिची आठवण परत एकदा झाली. म्हणजे तुम्ही घरी घोषणा करत नाही हे निश्चित झालंय. आता फेब्रुवारीला रोज दिवस बदलला की डोक्यावर हात ठेवायचा, माझ्या आरोग्याचा महिना आहे. मला आरोग्य, हा दिवस माझ्या आरोग्याचा, हा दिवस माझ्या आरोग्याचा, हा दिवस माझ्या आरोग्याचा, हा दिवस माझ्या आरोग्याचा,
हा दिवस माझा आरोग्याचा आहे, हा दिवस माझा आरोग्याचा आहे. ज्यावेळेस तुम्ही म्हणाल ना, ज्या आजाराच्या आत्म्याने तुम्हाला ग्रासला ना, तो म्हणतो अरे याला आठवण झाली का, कारण याच्यामध्ये आता पवित्र आत्मा शिरायला, तर पवित्र आत्मा आठवण काढून हालेलुया. आणि तो मग त्याला जाणीव होईल आणि तुमचं शरीर, तुमचं अंतःकरण, तुमचं जे काही असेल, जिथं जिथं त्याने तुम्हाला ग्रासला असेल तो भाग सोडून जाईल. हालेलुया, हालेलुया. पण आठवण असणं गरजेचं आहे. आम्ही आठवतच नाही, आठवणच करत. ओके, प्रभूला धन्यवाद असो. आठवणीत असू द्या की तुमचा आरोग्याचा महिना आहे. आजारी जरी पडला तर हात ठेवायचा, म्हणायचं की आजार या महिन्यासाठी नाहीये, कारण हा महिना फक्त कशाचा आहे, कशाचा आहे, बोला कशाचा आहे. प्रत्येक जण हळू आवाज येतोय, ऐकायला येत नाही. कशाचा आहे, बोला कशाचा आहे, आरोग्याचा. एकमेकांना सांगा आरोग्याचा महिना आहे, आरोग्याचा महिना आहे, आरोग्याचा महिना आहे, आरोग्याचा महिना आहे. तुम्हाला माहितीये का, ज्या वेळेस तुम्ही हे वारंवार बोलाल ना, तुमच्या मेंदूवर याचा असर होतो. नाही कळलं तुम्हाला? मेंदू हे सगळ्या गोष्टीला काय करतो, अलर्ट करतो. काय करतो, सिग्नल देतो. जर तुम्ही रस्त्याने चालला आणि अचानक उडत 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 एखादा पक्षी आला आणि तुमचं लक्ष नाहीये, ते पक्षी तुमच्या शरीराला स्पर्श करण्याच्या अगोदर मेंदू तुम्हाला अलर्ट करतो आणि सावध करतो आणि पटकन तुम्हाला डोळे झाकायला लावतो. हो का नाही? कधी घडलंय तुम्हाला असं? घडलंय? एखादा कोणीतरी तिकडून पळत आलं, तुम्हाला माहितीच नाही, किंवा एखादा दगड तुमच्या दिशेने आला, तुम्हाला माहितीच नाही, जवळ जवळ आल्याच्या नंतर तुमचं मेंदू तुम्हाला सावध करतो आणि पटकन तुम्ही सावध होता. एक तर डोळे झाकता, नाही तर बाजूला तरी सरकता. हो का नाही? मेंदू तुम्हाला काय करतं, सावध करतं. आणि आज जर तुम्ही म्हणताय की माझा हा आरोग्याचा महिना आहे, माझा हा आरोग्याचा महिना आहे, हा दिवस माझ्या आरोग्याचा आहे, हे मेंदूला जेव्हा सांगेल ना, तर मेंदू आपोआप सिग्नल कुठे पाठवेल माहिती का, ज्या भागात तुम्हाला आजार झालाय ना, त्या भागाला तो सिग्नल पाठवेल आणि सांगेल की तू बरा झालायस, कवर आजार आजार म्हणून नाटक करतोय, उठ उठ. हॅलो, काय म्हणाल तो, काय म्हणाल? नाही लक्षात आलं. त्या 38 वर्षाच्या पांगळ्या व्यक्तीला मेंदूने सिग्नल दिला नाही की तू बरा झालायस, म्हणून 38 वर्ष त्याच जागेवर बसून होता. 38 वर्ष त्या जागेवरून तो हल्ला नाहीये. 38 वर्ष तो घराचं तोंड काय आहे, घरातील लोक काय आहेत, घरातले माणसं काय आहेत, नातेवाईक काय आहे, कार्यक्रम काय आहे, लग्न काय आहे, हे सगळं विसरून गेला होता 38 वर्षामध्ये. कारण त्याच्या शरीराने त्याला सांगितलं होतं तू आजारी आहेस. हालेलुया. तू काय पांगळा आहेस, तू अपंग आहेस, तुला चालता येत नाही, म्हणून आशा ठेवू नको कार्यक्रमाला जाण्याची. मेंदू त्याला सांगत आहे आणि तो तेच धरून बसत. मी एक अनुभव घेतला माझ्या घरामध्ये. जास्त थंडी वाजते, 10 वाजले 12 वाजले तरी थंडी वाजते. असं वाटतं की आता अंगावर काहीतरी घ्यावं आणि झोपावं. पण जर घराच्या बाहेर गेलं तर असं वाटतं आता कुठेतरी फॅन खाली जाऊन बसावं. मग घरामध्ये माझा मेंदू मला सांगतोय की थंडी आहे बरं का, अजून अंगावर काहीतरी घे. माझं शरीर मग त्या मेंदूचं ऐकतो आणि अंगावर घेण्याचा प्रयत्न करतो. झालंय कधी असं तुम्हाला? झालंय का नाही? आज त्या मेंदूला सांगा की माझ्या आरोग्याचा महिना आहे. त्याला तुम्हाला सावध करायचंय. म्हणजे तो तुम्ही हाताला नाही म्हणू शकत की तू बरा झालायस, पण मेंदूला सिग्नल देऊ शकता. म्हणजे मेंदूचं काम मेंदू करेल. हालेलुया. मेंदू तुमच्या दुखण्यापर्यंत सिग्नल पाठवेल आणि त्याला सांगेल तू बरा झालायस, नाटक करू नकोस. हालेलुया. मला तुम्हाला सांगायचं आहे, 38 वर्ष व्यक्ती जागेवरून हलला नव्हता किंवा त्या पुढे गेला नव्हता, म्हणून एका मागे एक दिवस निघून गेले, एका मागे एक महिना निघून गेला, एका मागे एक वर्ष निघून गेले, तरी सुद्धा तो उठून चालू लागला नाही. कारण त्याला एकच माहिती होतं, मला उठता, मला उठता, मला पुढे जाता, मला सोडायला कोणी, मला पाणी टाकायला कोणी. एवढंच तो वारंवार म्हणत होता, एवढंच तो बोलत होता. आणि म्हणून 38 वर्ष आयुष्याची. तुम्ही त्या 38 वर्षाच्या व्यक्ती
सारखं तुम्हाला जर बनायचं असेल तर मग तुम्ही तसं म्हणू शकता, मला असं आहे, मला दुखणं आहे, मला त्रास आहे. आणि जर तुम्हाला 38 वर्षाच्या व्यक्तीसारखं उठून जर उभा राहायचं असेल मग तुम्हाला सिग्नल त्याला द्यावाच लागेल की तू बरा झाला. हालेलुया. येशूने जास्त काहीच केलं नाहीये. येशू 38 वर्षाच्या नंतर त्या व्यक्तीच्या जागेवर गेला आणि पाहिलं की 38 वर्षापासून हा व्यक्ती या जागेवर बसलाय, हा बरा झाला नाही, पण मला अंतःकरणात दिसतो हा बरा झालेला आहे. हा का बसूनच आहे? नाही कळत. हा का बरं बसूनच आहे, उठत का नाहीये? तुम्ही तर बाळासाहेब असं कसं बोलता? होय, शिमोन पेत्राची सासू तापाने फणफणत होती. येशू गेला, डोक्यावर हात ठेवला, म्हणाले मी तुला ताटवतो, ताप निघून जाणे. निघून गेला होता, कारण त्याला जाणवलं की त्याच्या शरीरामध्ये ताप आहे. पण 38 वर्षाच्या व्यक्तीकडे पाहून पाहिलं की हा एका जागेवर, हा बरा झाला पण उठत का नाहीये? हॅलो. त्यावेळेस येशू जवळ गेला आणि म्हटला, कदाचित तुमच्यासारखं तो तरी विसरून गेला नसेल की हा महिना आरोग्याचा आहे. लक्षात आलं? विसरला असेल का नाही? विसरला असेल म्हणून तर 38 वर्ष गेले. बरं झालं मी तुम्हाला एका महिन्यात आठवण काढून दिली, नाही तर वर्ष निघून गेला असता. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. आता तुम्हाला सांगायचंय, सिग्नल द्यायचं की मी बरा झालेला आहे, मी बरा झालेला आहे. येशू त्याला म्हणतो, जाऊन जास्त काहीच बोलत नाही, उठ आपली बाजू चल आणि उठ आणि आपली बाजू चल आणि उठ आपली बाजू चल आणि बोलत नाहीये तुम्ही, उठ आपली बाजू चल आणि उठ आपली बाजू चल आणि हे शब्द ज्यावेळेस त्याच्या मेंदू पर्यंत पोहोचले ना, मेंदूला लगेच जाणीव झाली, अरे मी आतापर्यंत समजत होतो आम्हाला चालताच येत नाहीये, पण मला त्यांनी सांगितलं तुला चालता येतंय. मग कदाचित मी लक्ष दिलं नसेल माझ्या हाताकडे, माझ्या पायाकडे, म्हणून मला उठता येत नसेल. कदाचित मी माझ्या हातावर जोर दिला नसेल, टेकवलं नसेल, म्हणून मला उठता बसता येत नसेल. पण आता त्याने मला सांगितलंय, त्या माणसाने पाहिलं असेल कदाचित माझ्यामध्ये की माझ्यामध्ये ताकद आहे, त्याला दिसतंय मी की धष्टपुष्ट आहे. एकदा प्रयत्न करायला काय हरकत? हालेलुया. आणि मेंदूने पटकन सिग्नल त्याच्या जन्मता अपंग असलेल्या पायाला दिला आणि म्हटला, आता पाय आपण बसायची वेळ नाही. आता पायाला काय करायचे? झटकायचे आणि उठून उभा राहण्याची वेळ आहे. आणि लगेच तो पांगळ व्यक्ती त्या जागेवरून उठला, हात उचलली, चालू लागला. कसा गेला माहिती नाही, पण मी सांगेल तो नाचत 100% गेला. हालेलुया. हालेलुया. ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये काही आनंद होतो ना, त्यावेळेस आपल्याला नाचावंसं वाटतं, आभाळ ठेंगणं झाल्यासारखं वाटतं, सगळं त्याच्या पुढे फिकं फिकं वाटतं, सगळं दुःख विसरून जातो. क्षणामध्ये 38 वर्षाचा त्रास विसरून गेला आणि आनंदाच्या भरामध्ये नाचत नाचत तो घराकडे गेला. हालेलुया. हालेलुया. आज तुम्हाला सुद्धा त्या 38 वर्षासारख्या व्यक्तीसारखं नाचत आणि आनंद घेऊन घरी जायचं आहे. तयार आहात का? तयार आहात का? मग तुम्ही म्हणत असेल, बाळासाहेब आम्ही सुद्धा खूप प्रार्थना करतो, पण उठून चालत नाहीये, उठून बोलत नाहीये, आमच्यात काही सामर्थ्य दिसत नाहीये. बाळासाहेब आम्ही कितीतरी अभिषेक दासांकडे गेलोय प्रार्थनेला, परंतु काय अभिषेक उतरलेला नाहीये. नाही नाही नाही, तुमचं चुकतंय कुठेतरी. हालेलुया. मला सांगायचं आहे, कोणी पण अभिषेक व्यक्ती असू दे, कुठलाही दास आणि दासी असू दे, तो त्या दाखल्याप्रमाणे आहे की तो बी हातावर घेतो आणि पेरायला निघतो. सगळे बी एका जागेवर पडत नाहीत, कुठेही पडतायत. कुठे काटेरी झुडपात पडतायत, कुठे खडकावर पडतायत. हालेलुया. कुठे रस्त्यावर पडतायत आणि कुठे चांगल्या जमिनीवर पडतायत. बाकी सगळे बी नाश झाले, परंतु सुपीक जमिनीवर पडलेलं बी मात्र उगवलं. कारण त्या बीला संदेश पाठवण्यात आलाय, तू मातीमध्ये पुरला गेलाय बरं का, तुला वरती यायचं. हालेलुया. कारण माती कशी आहे? पोकळ आहे. मला कशी आहे? कशी आहे? कशी आहे? पोकळ आहे. ती लवकर तुला बाहेर येण्यासाठी काय करेल? काय करेल? आणि त्या बीला सांगितलं, तुझी उत्पत्ती सुद्धा त्या मातीपासूनच आहे. हालेलुया. लवकर उगून येशील आणि आपल्याला पाहायला मिळतं ती बी उगून आली. पण आज अनेकांच्या जीवनामधल्या प्रार्थना उगवून येताना दिसत नाहीये.
हो? प्रभूला धन्यवाद असो. आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की आज परत एकदा हा महिना आरोग्याचा महिना आहे आणि प्रभूला सुद्धा आठवण करून द्या की प्रभू माझा हा आरोग्याचा महिना आहे आणि मला जर आजार, मला जर दुखणं, मला जर त्रास असेल, मला जर ताप आणि खोकला आणि सर्दी असेल, मला जर कॅन्सर, टीबी आणि एड्स असेल, मला जर विविध प्रकारचं दुखणं असेल तर आज त्याच्यातून मुक्त होण्याचा दिवस आहे. हालेलुया, हालेलुया. काल जे झालं सोडून द्यायचंय पण आज म्हणायचं मला बरं होण्याचा दिवस. हालेलुया, हालेलुया. एक बायबल मध्ये स्त्री आहे आणि तिच्या जीवनामध्ये अशी एक घटना घडली आहे. ती घटना तिला वेदनादायी होत्या, वेदना देणाऱ्या होत्या, जखमा देणाऱ्या होत्या, निराश आणि दुःखी करणाऱ्या होत्या आणि ती स्त्री हताश होऊन गेली. शेवटी त्या स्त्रीने निर्णय घेतला, जर मला याच्यातून बाहेर पडायचं असेल, जर मला या वेदनेतून बाहेर यायचं असेल तर जो मला बाहेर काढणार आहे त्याच्याकडे मला जावं. हालेलुया. आणि तिला निर्णय घेतला. ती विधवा स्त्री होती, तिला आधार देणारा कोणीच नव्हतं कारण तिचा नवरा मेलेला. हालेलुया. की मला अशा व्यक्तीकडे जायचं जो मला या दुःखातून, त्रासातून आणि वेदनेतून बाहेर काढेल. आणि तिला निर्णय घेतला, मी जाते. ती गेली. वाचूयात आपण लूक शुभवर्तमान 18 लूक शुभवर्तमान 18 आणि वचन 1 पासून 8 पर्यंत वचन आहे. आणि एक वचन आपण वाचत असताना आपले कान शब्दाकडे लावणार आहोत, आपले नेत्र परमेश्वराकडे. ऐका, बायबलचं वचन सांगतं, त्यांनी सर्वदा प्रार्थना करावी व खचू नये. त्याविषयी त्यांनी त्यांना काय दाखवला? एक दाखला दाखवला. आज मला तुम्हाला सांगायचंय की तुम्ही अनेक प्रार्थना केल्या असतील परंतु त्या प्रार्थनाचं उत्तर तुम्हाला मिळालं नाही कारण तुम्ही काय झालेला आहात त्या न मिळालेल्या उत्तराने खचून गेलेले आहात. हालेलुया, हालेलुया. त्या स्त्री सारखं प्रभू तुम्हाला बनण्यासाठी आणि स्त्रीकडे तुमचं लक्ष केंद्रित करण्यासाठी आज मला सांगत आहे आणि मला म्हणतं की जा आणि मंडईला जाऊन सांग त्या विधवा स्त्रीकडे बघ. ती खचून गेली नाही. हालेलुया. तिच्याही जीवनामध्ये दुःख, वेदना, संकट सगळं काही होतं आणि बाहेर येण्याची धडपड मात्र तिच्यामध्ये होती. ती हार मानली नाही, ती खचून गेली नाही. तिनं निर्णय घेतला, मी त्याच्याकडूनच न्याय मागेल. हालेलुया. आणि प्रभू सुद्धा म्हणतोय की जोपर्यंत तुमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही तोपर्यंत तुम्ही हार मारायची नाही. हालेलुया. आम्ही नाही मिळालं की निराश होऊन जातो, हो का नाही? भेटलं नाही की निराश होतो, तोंड आमचं उत्तरला जात आहे, आम्ही दुःखी होतोय. आज मला तुम्हाला सांगायचं, चिंता नकोय. मला चिंता नको, चिंता नको. मनाला, मेंदूला पण सांग, चिंता नको, चिंता नको, प्रार्थना करा. चिंता नको, प्रार्थना करा. आपला विषय चिंता नको, प्रार्थना करा. हालेलुया. याच्या अगोदर मी प्रार्थनेबद्दल बोललेला आहे पण ती प्रार्थना वेगळी आणि आजची प्रार्थना वेगळी आहे. हालेलुया. ती प्रार्थना करायला सांगितली होती. आता ही प्रार्थना तुम्ही करताय परंतु उत्तर मिळत नाही म्हणून तुम्ही चिंतेत पडताय. म्हणून सांगितलं चिंता नकोय, प्रार्थना नाही बोलत. मला साथ द्यायचंय बरं का. तुम्ही थोडं थोडं साथ दिलं की मला श्वास घ्यायला वेळ मिळतो. मला चिंता नको, चिंता नको, चिंता नको. आता तुम्ही मला, मी बोलतो मला प्रार्थना कर, प्रार्थना कर. बोला बोला बोला, प्रार्थना कर. आता याला त्याला समस्या सांगून रडण्यापेक्षा चिंता सोडा आणि हालेलुया. लक्षामध्ये ही स्त्री या ठिकाणी विधवा आहे आणि प्रभूने त्याच्या शिष्यांना आणि परुष्य लोकांना उदाहरण देत आहे आणि त्यांना सांगत आहे की तुम्ही खचून खूप गेलेले आहात, दुःखी आणि निराश फार झालेले आहात. पण मला तुम्हाला सांगायचं आहे, जर एखादं इंजेक्शन तुमच्या शरीरामध्ये काम करत नसेल तर डॉक्टर चेंज करतो, दुसरंच इंजेक्शन देतो. पण औषध देतो, इंजेक्शन देतो. तो म्हणतो का आता इंजेक्शन नाही देत, तुम्हाला बरंच नाही लागत, जा असं करतो का? दुसरा इंजेक्शन बदलून देतो. त्याचा नाही असं झालं की तिसरा इंजेक्शन देतो, नाही तर डोस कमी तरी करतो, नाही तर वाढवतो तरी जास्त, परंतु इंजेक्शन. मग प्रार्थनेचं उत्तर नाही मिळालं म्हणून प्रार्थना बंद
म्हणून सांगितलं चिंता नको, प्रार्थना कर. हालेलुया. आवाज येत आहे. एका नगरात कोणी एक न्यायाधीश होता. कोणी एक न्यायाधीश होता. तो देवाला भीत नसे. तो देवाला भीत नसेल तो माणसाला जुमानीत नसे. व माणसाला जुमानीत नसे. आता ऐकायचं, आणि येशू या ठिकाणी उदाहरण देतोय, दाखला देतोय खसलेल्या लोकांना, चिंतेत असलेल्या लोकांना, निराश आणि दुःखी असलेल्या लोकांना दाखला देतोय. काय देतोय? काय देतोय? दाखला देतोय. हा. आणि त्याच नगरात एक विधवा होती. एक विधवा होती. ती त्याच्याकडे वारंवार येऊन ती म्हणत असे, त्याच्याकडे वारंवार येऊन म्हणत असे, माझी दाद माझी दाद घ्या व माझ्या घ्यावं, प्रतिवाद्याविरुद्ध माझ्या प्रतिवाद्याविरुद्ध न्याय करा. न्याय करा. हालेलुया. ती जाते न्यायाधीशाकडे, असं बायबलचं वचन दाखल्याच्या रूपात शिष्यांना सांगते. हालेलुया. हालेलुया. तुला माहितीये या गोष्टीवरचा दाद, या गोष्टीची दखल आणि या गोष्टीचा न्याय फक्त मला न्यायाधीश देऊ शकतो. हालेलुया. तसं तुम्हाला सुद्धा ठाऊक पाहिजे की माझ्या कॅन्सरचं, माझ्या टीबीचं, माझ्या बीपीचं, माझ्या शुगरचं दखल फक्त परमेश्वरच घेऊ शकतो. हालेलुया. हालेलुया. पाळत नाही बरं का. दखल कोण घेईल? कोण घेईल? कोण घेईल? मी अनेकांना निराश होताना पाहिजे. त्या बाळकाने माझ्यावर प्रार्थनाच केली नाही. मी गेलो तर त्या बाळकाला म्हटलं की प्रार्थना कर, आणि त्यांनी माझ्यावर प्रार्थनाच केली नाही. निराश झालेले लोक मी पाहिजे, दुःखी झालेले लोकांना पाहिले, प्रार्थनेला नकार मिळाला म्हणून दुःखी झालेले मी लोक पाहिले. पण वचन काय सांगतं की त्याने दाखला दिला विधवा स्त्रीचा की जाऊन त्या न्यायाधीशाला भेट. ती भेटले आणि त्याच्याकडे काय म्हणतात ना, दखल घ्यायला त्याला सांगितलं. हालेलुया. जर तुम्हाला बरं व्हायचंय, तुम्हाला कोणाकडे जायचंय? कोणाकडे जायचंय? हा बोला, कोणाकडे जायचंय? कोणाकडे? परमेश्वराकडे जायचं आहे. वाचूया पुढं. ती गेली आणि त्या न्यायाधीशाला बोलू लागली की माझी दखल घ्या, माझ्या प्रतिवाद्याविरुद्ध तुम्ही दाद घ्या. पुढे पण काही काळपर्यंत तो ते करीना. हालेलुया. कधी कधी काय होतं माहितीये का, जसं न्यायाधीश त्या स्त्रीला लवकर न्याय देत नाही, अगदी त्याचप्रमाणे परमेश्वर देखील कधी कधी पटकन प्रार्थनेचं उत्तर देत नाही. हालेलुया. काय सांगितलं मी? जोपर्यंत उत्तर मिळत नाही तोपर्यंत विधवा स्त्रीला सोडायचं नाही. हालेलुया. तिच्याकडे लक्ष द्यायचं, सोडायचं नाही. तुम्ही आज मला ऐकताल आणि निघून जाताल, पण घरी गेल्याच्या नंतर पण तुमचं लक्ष त्या विधवा स्त्रीकडे असतं. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत ती हाती येते. हालेलुया. हालेलुया. कोणी बोले माझ्यासोबत लोकांची स्तुती करण्यासाठी. हालेलुया. हालेलुया. न्यायाधीश त्या स्त्रीची प्रार्थना, त्या स्त्रीचं शब्द, त्या स्त्रीचं घराणं ऐकून घेत नव्हता. काही काळ गेला, काही दिवस गेले, काही महिने गेले, वर्षे गेले, मला माहिती नाही, पण गेले एवढं मात्र बायबल सांगतं. हालेलुया. काय म्हणते बायबल मध्ये? परत येतं तेच, पण काही काळपर्यंत तो ते करेना. काय करेना? दाद घ्यायला. पुढे परंतु नंतर त्याने मनात म्हटले, जरी मी देवाला भीत नाही व माणसाला जुमानीत नाही, तरी ही विधवा मला काय देते? काय देते? मला काय देते? मला काय देते? त्रास देते. कोण बोलतंय? न्यायाधीश. न्यायाधीश काय म्हणतो? माझ्यावरती कोणी नाही आणि मला अडवणारा कोणी नाही, मला विचारणारा कोणी नाही, मला धमकावणारा कोणी नाही. पण जरी हे कोणी नसेल, पण ही स्त्री मात्र दाद घ्या, दाद घ्या, दखल घ्या म्हणून वारंवार माझं डोकं खात. हालेलुया. मला काय करते? विचारते, त्रास देते. कधी दखल घेताय? कधी दखल घेताय? कधी माझी दखल घेताय? कधी मला न्याय देताय? पण तो ऐकतच नव्हता. पण एक दिवशी त्याच्या मनात हा प्रश्न आला. मला जरी कोणी विचारणार नसेल, पण तरी सुद्धा ही स्त्री मला येऊन त्रास देते,
मग मी काय करावं प्रश्न त्याला पडला आणि पुढे असं सांगितलं म्हणून मी तिचा काय करेल म्हणून मी तिचा काय करेल. देवाच्या लोकांना आज मला तुम्हाला सांगायचंय दाखला तुम्हाला समजण्यासाठी प्रभूने दिलेला आहे. कधी कधी अनेक ठिकाणी लोक असं सांगितलं जातात पाळक लोक आहेत ना उदाहरणाला घेतात बघा नाही तुम्हाला उदाहरण म्हणून सांगितलं गेलंय पण त्याला दाखला म्हटलं गेलं. हे सुद्धा एक उदाहरण आहे एका विधवा स्त्रीचं. ही घटना घडली नाही घडली मला माहिती नाही पण बायबल मध्ये लिहिलं म्हणजे घडला असेल आणि घडलेलंच उदाहरण पाळत सुद्धा पुढे तर काहीतरी घडलं असेल त्याच्या नजरेत पाहण्यात आलं असेल त्याला ऐकण्यात आलं असेल म्हणून तो दाखला घेतो तुम्हाला त्याच्यातून बदल घडण्यासाठी. आणि इथं सुद्धा त्या विधवा स्त्रीचा दाखला परमेश्वराने शिष्याला आणि परुष्य लोकांना सांगितला आणि आज तोच दाखला तुम्हाला प्रभू या वचनाच्या द्वारे सांगू इच्छितो. हालेलुया. जोपर्यंत उत्तर मिळत नाही जोपर्यंत तुमच्या प्रार्थनेचं उत्तर तुमच्यापर्यंत येत नाही जोपर्यंत मागितलेली गोष्ट प्राप्त होत नाही जोपर्यंत देवाच्या सोबत तुम्ही अश्रू गाळलेले हिसाब तुम्हाला मिळत नाही वेतन तुम्हाला मिळत नाही फळ तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत मागायचं बंद करायचं. हालेलुया.